नमस्कार, तुमचे डेली सोल्युशन चॅनलवर स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 5वी पाठ दुसरा बंडूची इजार स्वाध्याय. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बंडूची इजार स्वाध्याय. प्रश्न 1. चर्चा करून उत्तरे लिहा. बंडूची इजार लांब झाली म्हणून कापून कमी झाली. ती आखूड झाली असती तर ती लांब करण्यासाठी काय करावे लागले असते? शक्य तेवढे सगळे मार्ग सुचवा. उत्तर 1. इजारीच्या पायाला तसाच कापड आणून शिवून घ्यावी. 2. इजारीच्या खालच्या बाजूची शिवण उसवून बारीक शिवून घ्यावी. 3. इजार कमरेत उसवून थोडीशी लांबी करता येईल. इजारीची चड्डी झाली यात चूक कोणाची? इजारीची चड्डी झाली यात सगळ्यांची चूक झाली, परंतु खरी चूक बंडूच्या बायकोची. कारण इजारीचे पाय प्रथम तिने कापले. ते तिने बंडूच्या बहिणीला, आईला व बंडूला सांगायला पाहिजे होते. त्यानंतर बंडूच्या इजारीचे पाय 4 बोटे कापले म्हणजे पाय असणारी इजार सजीव आहे असे आपण म्हणत नाही, पण बोलताना आपण असेच बोलतो. इजारीसारख्या कितीतरी वस्तूंना वेगवेगळ्या अवयवांची नावे वापरतात. त्यांची नावे सांगा. 1. चपलाचा अंगठा, कपाचा कान, सुईचे नाक, कंगव्याचा दात, पेनाची जीभ, टेबलाचे पाय. प्रश्न 2. खालील वाक्यामध्ये कंसातील शब्दांपैकी योग्य शब्द वापरून वाक्य पूर्ण करा. त्या वाक्यांचा अर्थ लिहा. कान, नाक, पाय, हात, डोळा, केस, पाठ, गळा, तोंड. चुलीवरच्या तव्याची डॅश काळीभोर झाली होती. चुलीवरच्या तव्याची पाठ काळीभोर झाली होती. अर्थ: तव्याची पाठ म्हणजे तव्याची मागील बाजू. कपाचा डॅश तुटला होता म्हणून दिलावरने चहा ग्लासात ओतला. कपाचा कान तुटला होता म्हणून दिलावरने चहा ग्लासात ओतला. अर्थ: कपाचा कान म्हणजे कप हातात धरण्याची कडी. हा नारळ नासका निघणार. नारळाचा डॅश बघून धनवा म्हणाली. हा नारळ नासका निघणार. नारळाचा डोळा बघून धनवा म्हणाली. अर्थ: नारळाचा डोळा म्हणजे वरच्या बाजूची खोबण. मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीचे डॅश फुगले होते. मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीचे पोट फुगले होते. अर्थ: नदीचे पोट म्हणजे नदीचे पात्र. कितीही जोर लावला तरी बाटलीचे डॅश उघडेना. कितीही जोर लावला तरी बाटलीचे तोंड उघडेना. अर्थ: बाटलीचे तोंड म्हणजे बाटलीचे बुच. चरवीतले दूध गंजात ओतले तर ते गंजाच्या डॅश पर्यंत आले. चरवीतले दूध गंजात ओतले तर ते गंजाच्या गळ्यापर्यंत आले. अर्थ: गंजाचा गळा म्हणजे गंजाचा वरचा भाग. सुईच्या डॅश दोरा ओवून धोंडूमामांनी शिलाई मशीन सुरू केली. सुईच्या नाकातून दोरा ओवून धोंडूमामांनी शिलाई मशीन सुरू केली. अर्थ: सुईचे नाक म्हणजे सुईचा नेढा. आंब्याच्या कोळीचे डॅश पांढरे होईपर्यंत गणू कोळी चोखत राहिला. आंब्याच्या कोळीचे केस पांढरे होईपर्यंत गणू कोळी चोखत राहिला. अर्थ: कोळीचे केस म्हणजे कोळीवरचे तंतू. आपले शेकडो डॅश पसरून उभे असलेले वडाचे झाड वर्षानुवर्षे सगळ्यांना सावली देते.
आपले शेकडो हात पसरून उभे असलेले वडाचे झाड वर्षानुवर्षे सगळ्यांना सावली देते. अर्थ वडाचे हात म्हणजे वडाच्या पारंब्या. खोलीतल्या एकमेव खुर्चीचा डॅश मोडला होता म्हणून मी जमिनीवर बसलो. खोलीतल्या एकमेव खुर्चीचा पाय मोडला होता. अर्थ खुर्चीचा पाय म्हणजे ज्यावर खुर्ची उभी असते. भिंतीलाही कान असतात ही म्हण आपण वापरतो. भिंतीला कपाप्रमाणे कान नसतात. भिंतीला कान असतात हे कोणत्या अर्थाने वापरले आहे ते शिक्षक पालक यांच्याशी चर्चा करून सांगा. भिंतीलाही कान असतात. आपण काहीतरी बोलणे कुणी ऐकू नये म्हणून आपण खोलीत जाऊन बोलतो, पण बाहेरून कोणीतरी ऐकू शकते यालाच म्हणतात भिंतीलाही कान असतात. वरीलप्रमाणे त्याच्या पैशाला पाय फुटले असे आपण बोलताना म्हणतो. यासारखी उदाहरणे शोधा. त्याचा अर्थ माहीत करून घ्या. बोलण्यात त्याचा वापर करा. त्याच्या पैशाला पाय फुटले याचा अर्थ एखादा मनुष्य हवे तसा उधळपट्टी पैशाची करतो, म्हणजेच त्याच्या पैशाला पाय फुटले. थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.